मित्रांनो, घरकुल मंजुरीसाठी पैसे द्यावे लागतात का? जर पैसे दिलात तरच घरकुल मंजूर होते का? पैसे दिले नाही तर घरकुल मंजूर होणार नाही का? याबद्दलची माहिती व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। मित्रांनो, तुमच्या गावातील सरपंच किंवा ग्रामपंचायतच्या इतर काही सदस्य पैसे मागत असतील तर त्यांना एकही रुपया देण्याची गरज नाही। ग्रामसेवक पैसे मागत असतील तर त्याला सुद्धा देऊ नका, किंवा इतर पंचायत समिती किंवा तुमच्या ग्रामपंचायतीतील इतर कोणीही सदस्य किंवा कर्मचारी जर पैसे मागत असतील तर एकही रुपया देण्याची गरज नाही। जर तुमच्याकडून तुमच्या गावातील सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, सदस्य असेल किंवा पंचायत समितीच्या इतर कोणी अधिकारी म्हणजेच कर्मचारी जर पैसे तुमच्याकडून मागत असतील तर त्यांच्या संदर्भात तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता। ती तक्रार कशा पद्धतीने करता येईल याबद्दलची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेली आहे। जर तुम्हाला त्याबद्दल व्यवस्थित माहिती पाहिजे असेल तर नक्की आपल्या चॅनलवरती जा आणि तो व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या आणि ऑनलाईन सुद्धा तुम्हाला तक्रार घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करता येईल। आता हा प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला समजलेला असेल। आता घरकुल मंजुरीसाठी पैसे खरंच द्यावे लागतात का याबद्दलची सुद्धा माहिती आपण थोडक्यात समजून घेतली, परंतु मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या। घरकुल मंजुरीसाठी कोणालाही एकही रुपया देण्याची गरज नाही। ही सर्व प्रोसेस ऑनलाईन असते। राज्य सरकार, पंचायत समिती आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्राधान्यक्रमाची यादी असेल त्या पद्धतीने लाभार्थ्यांचे नावे मंजूर यादीमध्ये येत असतात। जर तुम्ही पैसे दिलात तरी सुद्धा कोणीही सरपंच किंवा ग्रामसेवक काही करू शकणार नाही। ही सर्व प्रोसेस राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून असते। तुमच्या गावातील ज्या लाभार्थ्यांनी घरकुलसाठी अर्ज केलेले आहेत, ज्या पद्धतीने तुमच्या गावासाठी म्हणजेच तुमच्या ग्रामपंचायतीसाठी घरकुलसाठी टार्गेट सुटलेला आहे त्याप्रमाणे तुमच्या गावातील लोकांना घरकुल मिळत असते। जरी तुम्ही पैसे दिलात, सरपंच म्हणत असेल किंवा ग्रामसेवक म्हणत असेल किंवा इतर कोणी लाभार्थी म्हणत असतील तर तुम्ही जर मला पैसे दिलात तर तुमचं घरकुल मंजुरी यादीमध्ये नाव टाकतो। मित्रांनो, असं काही नसतं। घरकुल जरी तुमच्या नावाने आलेलं असेल तर विनाकारण ते पैसे काढून घेत असतात। त्यासाठी कोणालाही एकही रुपया देण्याची गरज नाही। फक्त प्राधान्यक्रम यादी ही कोणाची आहे, यामध्ये कोण कोण लाभार्थी आहेत हे तुम्हाला जाणून घेणं हे तुमचं स्वतःचा अधिकार आहे। ग्रामपंचायतमध्ये त्या यादीचं वाचन झालेलं आहे का? यादीमध्ये जे नाव आलेले आहेत ते व्यवस्थित आहेत का? खालीवरी झालेले आहेत ते तुम्ही ठरवणार असतो। तुमच्या गावातील जर तुम्हाला काही व्यक्तींचे नावे घरकुल यादीमध्ये यायला नाही पाहिजे होतं परंतु आलेले आहेत, हे तुम्ही तुमच्या गावातील सरपंच किंवा ग्रामसेवकला जाब विचारू शकता आणि त्यामध्ये यादीमध्ये नवीन लाभार्थ्यांचे नावे सुद्धा तिथं त्या ठिकाणी समाविष्ट करून घेऊ शकता। मित्रांनो, सध्या ऑनलाईनचा जमाना आहे। कोणाला एकही रुपया देण्याची गरज नाही। एक सुद्धा या ठिकाणी कवडी मोल तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही। जे तुमच्या हक्काचं आहे ते तुम्हाला कधीही मिळतं। त्यासाठी फक्त तुम्ही बोलते झाले पाहिजे। जे आपण बोलतोय त्याप्रमाणे नक्की ग्रामपंचायत आणि जी पंचायत समिती असेल ते करू शकते। फक्त एकजूट राहणं गरजेचं आहे। जर एकजूट तुम्ही झालात म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, एकीचं बळ हे कधीही कामाचं असते। एक लाकूड कोणीही तोडू शकतो, एकापेक्षा जास्त लाकडं जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याला एकट्या माणसाला तोडू शकत नाही। त्यासाठी भरपूर असे लाभार्थी किंवा भरपूर असे लोक एकत्र यावे लागतात, त्यानंतरच ते लाकूड तोडता येतं, अन्यथा तोडता येत नाही। त्यासाठी एकजूट व्हा। तुमच्या हक्काचं घरकुल तुम्हाला स्वतःला मिळतं। कोणालाही एकही रुपया देण्याची गरज नाही। जर तुम्ही खरे लाभार्थी असाल तर तुमच्या हक्काचं घरकुल तुम्हाला 100% मिळतं। मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, कारण आपल्या चॅनलवरती आपण अचूक तळमळीने गोरगरीब लाभार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये प्रत्येक योजनेबद्दल व्हिडिओ घेत असतो। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। जाता जाता व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।